हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि 2-3 दिवस मी व्हिडिओ अपलोडच केले नव्हते कारण वेळ पण नव्हता आणि माझं थोडंसं ट्रेनिंग वगैरे होती. म्हटलं चला आज व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करूया. आणि मी 2-3 दिवसाचा हा व्हिडिओ आहे. आणि इकडे उद्या ना शौर्यची स्कूल वगैरे चालू होते आणि मी इकडे स्वयंपाकाची तयारी करून घेतलेली आहे. आणि अगोदर देवपूजा वगैरे झाली, सडा रांगोळी वगैरे झाल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला घातलं. आणि आज स्वयंपाकामध्ये ना बटाट्याची भाजी आणि चपाती बनवायची आहे. आणि छानपैकी इकडे बघा सकाळच्या 7 वाजताच माझा स्वयंपाक चालू झालेला आहे. आणि इकडे चपाती वगैरे बनवली. आणि आज जायचं आहे शौर्यच्या खरेदीसाठी, म्हणजे त्याला बॅग वगैरे आणायची आहे, टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल वगैरे. पण जाऊन आणणार आहेत. तर त्यांनी म्हणत होते मला चल, पण मी नको म्हणलं. तुम्ही येईपर्यंत माझं काहीतरी दुसरं मी काम वगैरे करते. म्हणजे शौर्यला खायचं होतं करदंट वगैरे. मग ती करदंटाची बर्फी पण बनवायची आहे. म्हणून म्हटलं हो ना तुम्ही जावा, म्हणजे मी स्वयंपाक वगैरे बनवते. आणि मी स्वयंपाक माझा झाला आणि खूप दिवसांनी मी चहा आणि चपाती खायला घेतलेली आहे. चला आता मी चहा आणि चपाती खाऊन घेते. आणि बटाट्याच्या भाजीला मी तयारी करून ठेवली होती. टमॅटो आणि कांदा लसूण पेस्ट वगैरे छानपैकी ना अशी जरा जास्तीची तिखट बनवायची नाही आहे कारण शौर्यला पण खायची असते. म्हणून मी मीडियममध्येच भाजी बनवणार आहे बटाट्याची. कारण लहान मुलांना कसं बटाटा आणि भेंडी खूप आवडत असतो. आणि मी इकडे ना बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे. आणि गरम गरम चपाती बरोबर किंवा पुरी बरोबर अशी भाजी ना खरंच खूप छान लागते. आणि चला आता भाजी पण रेडी झाली. आणि छानशी अशी ना माझी बटाट्याची भाजी पण तयार झाली. आणि आपल्या बायकांना सवय असते बरं का, रात्रीची भाजी वगैरे शिल्लक असली किंवा भात वगैरे शिल्लक असला ना, असा भात परतायचा तव्यावरती. खूप छान लागतो बरं का असा भात. आणि मी छानपैकी इकडनं जिरं मोहरी वगैरे टाकून ना छानसा असा भात परतलेला आहे. आणि स्वयंपाक झाला आणि भरपूर अशी भांडी पडली होती आणि भांडीही मी क्लीन करून घेतली. आणि किचन ओटाही सर्व असं पुसून वगैरे घेतलं. आणि खरंच इतका असा आज कंटाळा आलेला आहे की मूड पण नाही आहे बरं का माझा. तरी म्हटलं आता चला स्वयंपाक पण झाला आणि शेवटी फक्त भांडी आणि झाडू वगैरे राहतो. आणि मी भांडी पण मी इकडे घासून घेतले. आणि अहोन आणि शौर्यला दोघांनाही जेवायला वाढलं. आणि त्यांनी जेवण वगैरे करायला घेतलेले आहेत. म्हणजे सकाळी 10 वाजता ते जेवण करतात अहो आणि शौर्य दोघंही. म्हणजे लहान मुलं कसं करतात, पप्पांबरोबर जेवायला जास्त आवडतं आईपेक्षा बरं का. आणि शौर्यला पण तसंच आहे. माझ्यापेक्षा ना शौर्यला त्यांच्या पप्पांबरोबर जेवायला ना खूप आवडतं. आणि आता ना दुपारच्या 1 वाजलेल्या आहेत आणि मी म्हटलं आता चला अहो पण गेलेले आहेत शौर्याची खरेदी वगैरे करायला, म्हणजे बॅग वगैरे आणायची आहे ना, मग त्यासाठी गेलेले आहे सोलापुरी. आणि मी इकडे करदंटाची बर्फी बनवणार आहे. म्हणून ना त्यासाठी इकडे मी डाळं, म्हणजे तुम्हाला माहितीच असेल ना फुटाणं हे डाळं चिवड्यामध्ये वापरतो ना, त्या डाळ्यापासून ना मी करदंटाची बर्फी बनवणार आहे. कारण आमच्या गावाकडे ना खूप प्रमाणात बनवलं जातं, कारण माझ्या माहेरी बनवलं जातं तिकडं नदीकाठी, म्हणजे नदी ओलांडली की कर्नाटक लागतं. तिकडं ही रेसिपी ना जास्त प्रमाणात बनवली जाते करदंटाची बर्फी. काही जण करजंट म्हणतात, काही जण करदंटाची बर्फी म्हणतात. आणि इकडे मी मिक्सरला छानसं असं वाटून घेतलेलं आहे बरं का डाळ. आणि छान चाळून पण घेतलं. आणि छान अशी मऊ आणि दाताखाली येणार नाही म्हणून मी एकदम असं चाळून वगैरे घेतलेलं आहे. आणि इकडे पाक बनवायला घेतलेला आहे. 1 किलो साखर आणि त्याच्यामध्ये फक्त म्हणजे साखर भिजेपर्यंतच मी पाणी ॲड केलेलं आहे, म्हणजे 1 ग्लासच लागलेला आहे. तुम्ही पाहू शकता छानपैकी इकडे ना मी पाक बनवायला घेतलेला आहे. याचा पाक बनवायला ना खूप अवघड नाही. आपण जामुनचं पाक वगैरे कसं बनवतो ना तसंच आहे. आणि खूप सोपी पद्धत आहे बरं का ही करदंटाची बर्फी. आणि 1 किलो व मी 1 आणि 1.25 किलो असे डाळे होते ते मिक्सरला वाटून घेतले. आणि 1 किलो असेल तर ना डाळं 1 किलो साखर घ्यायची, म्हणजे बरोबर प्रमाण होतं गोडचा. आणि खूप छान लागते बरं का टेस्टी. आणि मी इकडे चेक करत होते म्हणजे पाक रेडी वगैरे झालेला आहे का म्हणून. थोडंसं पाणी वगैरे टाकून परत त्याच्यामध्ये एक पाकाचा थेंब टाकायचा आणि पाहायचे की पाक आपला रेडी झाला आहे की नाही म्हणून. मग याच्यामध्ये ना थोडंसं वेलची पावडर टाकली. आणि आत्ता आपला पाक रेडी झालेला आहे. मग आईंना म्हटलं आई तुम्ही थोडंसं तूप वगैरे लावून घ्या भांड्याला. मग मी तोपर्यंत पाक वगैरे माझं बनवून झालं. आणि मी इकडे ना ताटाला आणि पराताला तूप पण लावून घेतलं होतं आईनं, मी तिथंच ठेवलं. आणि कारण गरम गरम असताना
मग गरम गरम असतानाच हे करदंटाची बर्फी बनवतात आणि खरंच खूप छान लागते बरं का. आणि आईला याला दोघीजण लागतात, म्हणजे दोघी लागल्यामुळं ना खरंच खूप छान. एकजण पीठ परतायचं, एकजण पीठ टाकायचं, याच्यामुळं आपली म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे होत नाहीत. आणि तुम्ही पाहू शकताय बघा, छानपैकी मस्त असा आपला करदंट होतोय. आणि ताटामध्ये टाकून ना असं म्हणजे परतून घ्यायचं, म्हणजे असं खाली बडवलं ना ते एकसारखं लेवल होत जातं. ही रेसिपी ना, करदंटाची रेसिपी कर्नाटक भागामध्ये ना नागपंचमी असते ना तेव्हा आवर्जून प्रत्येकाच्या घरी ही रेसिपी असते बरं का, करदंट. आणि खरंच त्यांच्याकडे हा सण ना खूप मोठ्या प्रमाणात केला जातो, नागपंचमीचा सण. आणि तुम्ही पाहू शकताय बघा, आईने इकडे छानपैकी ना अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आणि चला आता सगळ्या असं कट करून घेते मी. आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आहे आणि खूप छान असे तोंडात ठेवल्यानंतर विरघळणारे ना आपले करदंटाची बर्फी तयार झालेले आहेत. एका परातामध्ये खूप छान आणि अशी मीडियममध्ये झालेले आहेत आणि एका ताटामध्ये थोडंसं जाडसर झालेलं आहे. पण टेस्ट खरंच खूप छान झाले बरं का. मला तरी फार आवडतं. शौर्य खूप दिवसापासून म्हणतोय की मम्मा करदंट बनव, करदंटाची बर्फी बनव. पण आज मुहूर्त लागलेला आहे आणि आहा मस्त. आणि कोणाकोणाला अशी करदंटाची बर्फी माहिती आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी बनवलेली करदंटाची बर्फी कशी झालेली आहे तेही सांगा. आणि चला आता करदंट ना सर्व अशा डब्यामध्ये भरून ठेवते आणि खरंच खूप छान झाले. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. आणि आहोने ना शौर्यासाठी बॅग वगैरे सगळी स्कूलची तयारी म्हणजे आणले होते. मग मी चला तुम्हाला तुमच्याशी मी शेअर करते. आणि छानपैकी बघा अशी बॅग आणलेली आहे शौर्याला, कारण मोटू पतलू त्याला खूप आवडतं म्हणून ना आहोने ना मोटू पतलूचीच बॅग आणलेली आहे. सोलापूरमध्ये ना ताडपत्री म्हणून असं दुकानाचं नाव आहे, तिथूनच आणलेलं आहे. 380 रुपयाला ही बॅग भेटलेली आहे. खरंच खूप छान आणि खूप असं जड आहे बरं का ही बॅग. आणि तिथले ना सर्व असे बॅगा वगैरे खूप छान टिकतात म्हणून आहोने तिथून आणलेलं आहे. आणि हे शौर्यला कंपास पण नव्हतं आणि कंपास पण आणलेला आहे शौर्यला. हे 90 रुपयाला भेटलेलं आहे कंपास. 3 कप्पे आहे त्या कंपासाला आणि खूप छान भेटलेले आहेत बरं का. आणि वह्या आणलेल्या आहेत 6. आणि चला म्हटलं तोपर्यंत मॅडम वगैरे नंतर सांगतील तेव्हा अजून लागेल तेवढं आणूया म्हणून इथं आहोने फक्त एक अर्धा डझन वह्या आणलेल्या आहेत 6. आणि हे भेटलेले आहेत 200 रुपयाला 6. आणि कारण त्याला लागतेच वही. आणि परत म्हणून चला बघू आणूया म्हणून. आणि पेन्सिल पण आणलेलं आहे, पेन्सिलचं बॉक्स अप्सरा 60 रुपयाला आणलेलं आहे. आणि शौर्य कसं गेल्या वर्षी ना प्लॅस्टिकचं टिफिन बॉक्स आणि वॉटर बॉटल नेत होता. मग म्हटलं आता चला प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये आणि डब्यामधलं खाणं योग्य नाही आहे म्हणून ना आहोने ना स्टीलचा असा डब्बा आणलेला आहे 450 रुपयाला, म्हणजे 450ला हा डब्बा भेटलेला आहे. वरून असं फायबर आहे, आतून स्टील आहे. आणि हे बघा ही बॉटल नेत होता शौर्य स्कूलला. मग आहोने म्हणजे डीमार्टमधून असे बॉटलं आणलेल्या आहेत स्टीलच्या आणि खूप छान आहेत बरं का. 300 रुपयाला ही बॉटल भेटलेली आहे स्टीलची. आणि प्लॅस्टिकच्या बाटलीमधलं पाणी आणि डब्यातलं जेवण वगैरे ते हानिकारक असतं म्हणून ना स्टीलची बॉटल आणि स्टीलचा डब्बाच आणलेला आहे. आणि शौर्याची स्कूल बॅग, वॉटर बॉटल आणि टिफिन बॉक्स कसा होता ना नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझा आजचा व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे म्हणून मी व्हिडिओचा इथेच एंड करते. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.